पाठवा ना, आपण तोपर्यंत बोलूया, मग ते पर्यंत येतील मुलं तोपर्यंत. ओके मॅडम. हा, कोणाला तर फक्त पाठवून द्या. मला फक्त 2-2च मुलं हवी आहेत. 8वी मधून 2, 9वी मधून 2 आणि 10वी मधून 2. सांगितलंय मॅडम, येत आहेत का? अच्छा, बरं, ठीक आहे. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर, मला फक्त थोडंसं काही विचारायचं, आपले जनरल प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण मुलांबरोबर बोलू. सर, आपली जी लास्ट टाइम बघा जनरल मीटिंग झालेली, ज्याच्यामध्ये मी डेमो दाखवलेला की नेटवर्क वगैरे इश्यू असला तरी पण आपण मुलांना युट्यूब वरून व्हिडिओ कसं डाउनलोड करून दाखवू शकतो. तर मग ते व्हिडिओज दाखवायला तुम्हाला काही अडचणी येत आहेत का सर? नाही ना मॅडम, आम्ही ते डाउनलोड करून ठेवतो आणि नंतर मग दाखवतो विद्यार्थ्यांना. अडचण नाहीये काहीच अडचण नाहीये. ओ ग्रेट, चांगली गोष्ट आहे. सर, तुमच्याकडे मुलांना ते व्हिडिओज दाखवण्यासाठी काय आहे? टीव्ही, प्रोजेक्टर काय आहे? डिजिटल बोर्ड आहे मॅडम. डिजिटल बोर्ड आहे. किती आहेत? एक आहे, 2 किती आहेत? नाही, सध्या एकच आहे, इन्स्टॉल एक आहे. सध्या एकच आहे. ओके. मग त्याच रूम मध्ये असं 8वीला एकदा, 9वीला एकदा, 10वीला एकदा बोलून दाखवता. ओके. मग ते डिजिटल बोर्ड आहे त्याच्यामध्येच तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करता? हो, त्याच्यामध्येच. ओके ओके, ग्रेट, ठीक आहे सर. सर, तरी साधारण किती व्हिडिओ दाखवून झाले असतील? झाले असतील मॅडम, तरी प्रत्येक वर्गाचे 10 तरी झाले. 10 तरी झाले. मुलांचा रिस्पॉन्स कसा वाटतोय सर? मुलांचा रिस्पॉन्स चांगला आहे मॅडम, फक्त कसं त्यांना ते कंटिन्यू व्हिडिओ समजत नाही, त्याच्यातले कंटेंट ते थोडं पॉज करून एक्सप्लेन करून सांगावं लागतं. अच्छा, हा सर, ऍक्च्युली ना म्हणूनच ना आपण ना आज मीटिंग घेतोय, तेच मुलांचा फीडबॅक घेण्यासाठी. आणि मला माझ्या बाजूने पण काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, जेणेकरून ना आपण जे हे व्हिडिओज त्यांना दाखवतोय त्याचा त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, त्यांना समजेल मुळामध्ये ते. म्हणून सर, मी ना आता तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते प्लीज प्रिन्सिपल सरांबरोबर शेअर करून ना त्याची अंमलबजावणी आपली दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर नक्की करा. तुम्ही ऑलरेडी डाउनलोड करून व्हिडिओज दाखवताय, जी एकदम उत्कृष्ट गोष्ट आहे. फक्त एकच स्टेप आता त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. त्याच्यासाठी हवं तर तुम्ही ना तुमच्या मुलांनाच मॉनिटर बनवा. चांगले स्मार्ट मुलं असतील ना, तर व्हिडिओजला सर तुम्ही दाखवताय, पण त्यांना माहितीये का समजत नसतील कदाचित, लाईनीमध्ये आपण व्हिडिओ नाही दाखवल्यामुळे. आता जसं बघा, समजा 10वीचा पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षणाचा, 1 तासात तो नाही शिकवून झालाय, तर 8 तास लागलेत त्याला. तर आपले 8 भाग आहेत. तर भाग 1 आधी बघितला, नंतर भाग 2, भाग 3. जसं आता समजा आज 15 तारीख आहे, तर मुलगाच तो एखादी जुनी वही किंवा रजिस्टर द्या त्याला, तो 15 तारीख टाकेल आणि लिहिल गुरुत्वाकर्षण भाग 1. दुसऱ्या दिवशी 16 तारीख गुरुत्वाकर्षण भाग 2. असं तारीख टाकून ना तो वही पण मेंटेन स्वतःच करेल आणि ते डाउनलोड करून जे आहे ते स्वतःच ते मुलं लावून ठेवतील. म्हणजे जी चांगली स्मार्ट मुलं आहेत ती वाली, फक्त 1-2च मुलं ज्यांना तुम्ही आपलं डिजिटल बोर्ड हाताळायला देऊ शकता. तर अशाने काय होईल ना, एक तर तुम्हाला स्वतःला पण ते ट्रेस करता येईल की आपण काय काय दाखवले आणि काय काय राहिले दाखवायचं, है ना. मुलांना पण ते व्यवस्थित समजेल. आणि सर, मग आपण हा असं सुव्यवस्थितपणे हा उपक्रम राबवला ना सर, तर त्याचा फायदा हा आहे की मुलांचा अभ्यास चांगला झाल्यामुळे जर पुढे जाऊन त्यांना चांगले उत्कृष्ट मार्क्स मिळाले, तर आपण ना काही सिलेक्टेड मुलांना ना सर स्कॉलरशिप देणार आहोत. आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी पण मदत व्हावी म्हणून त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहोत निवडक विद्यार्थ्यांना, जे आपण गेल्या वर्षी पण दिलेले आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त आता आम्ही तर तिकडे नाहीये, तुम्ही शाळाच आम्हाला सपोर्ट करताय. ज्या शाळा हा उपक्रम चांगला राबवतील, त्यांना पण आपण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय सर. तर तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल, प्रॉपर रजिस्टर असेल किंवाही असेल की आम्ही बघा ह्या दिवशी असे व्हिडिओ दाखवलेले आहेत. आणि आम्हाला युट्यूब वरून पण समजतं की कुठल्या कुठल्या एरियामध्ये व्हिडिओ बघितला गेलेला आहे. की सगळीच गावं अशी लांब लांब असल्यामुळे तिथे प्रॉपर लोकेशन दिसतं. तर त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही की दाखवलं नाही दाखवलं वगैरे असं काय. एक सेकंड सर. दलसा सर,
सर माझी ना एक मीटिंग थोडीशी लांबली पहिली वाली, तर तुम्हाला मी बहुतेक 3चा टायमिंग दिलेला. हो. अच्छा सर, जरा 20 मिनिटानंतर प्लीज जॉईन व्हाल का? ठीक आहे मॅडम. हा 20 मिनिटानंतर. ऍक्च्युली अजून आहेत मिनिटं, काही थोडा वेळ बाकी आहे, पण थोडस जरा ठीक आहे. 5-10 उशिरा जॉईन झाला तरी चालेल. 3:10ला जॉईन ठीक आहे, व्हा. आमचा प्रोग्राम सुरू आहे. हा चालेल, 3:10ला जॉईन व्हा प्रोग्राम झाल्यावर. मी तुम्हाला परत एकदा रिमाइंडर टाकेल. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. हा सर, तर हा उपक्रम म्हणून ना प्लीज राबवा तुम्ही. शाळेला पण त्याची जे आहे मदत होईल विद्यार्थ्यांना, आर्थिकरित्या मग विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. सर आणि दुसरी गोष्ट, आम्ही पुढे जाऊन दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्यातून फक्त एकदा मुलांसाठी ना जनरल क्लास ठेवणार आहे. महिन्यातून एकदा वगैरे 1 तासाचा आपले जनरल टॉपिक्सवर, जसं सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर आपण कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, 10वी-12वी नंतर करिअरचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, असे जनरल टॉपिक्स. तर त्याच्यासाठी ना जमलं तर मुलांना लाईव्ह नक्की कनेक्ट करा. तर ह्या 2 गोष्टी एकतर महत्वाच्या होत्या. बाकी सर आता ना मी तुम्हाला फक्त काही जनरलच क्वेश्चन्स विचारेल. सर आपली ही मार्कंडा देवची शाळा आहे ना? हो मॅडम. हा, मार्कंडा देव. मार्कंडा देवची शाळा आहे. ओके, ग्रेट. सर मला आता तुम्हाला हे विचारायचं होतं की तुमच्या शाळेमध्ये टीचरचा शॉर्टेज आहे का एखादा? टीचर्स हो ना मॅडम, सायन्सचे टीचर नाहीच आहेत. कितवी ते कितवी शाळा आहे सर? आमची 1ली ते 10वी पर्यंतची आहे. अच्छा, 1ली ते 10वी मराठी मीडियम आहे? नाही, 7वी पर्यंत इंग्लिश मीडियम आहे आणि मग 8, 9, 10 वगैरे ते मराठी आहे. ओ ग्रेट, म्हणजे पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2-3 वर्षात तुमची पूर्ण इंग्लिश मीडियम शाळा बनेल. हो मॅडम. ओके ओके, ठीक आहे सर. मग 8वी ते 10वी मध्ये सायन्स नाही आणि अजून कोण नाहीये? सायन्सचे टीचर नाही आहेत. मराठीचे नव्हते, पण आता 2-3 दिवस झाले ते आले आहेत. अच्छा, फक्त म्हणजे सध्या सायन्सच नाहीयेत? हो. मॅथ्स, इंग्लिश वगैरे बाकी सगळे आहेत? आहेत आहेत मॅडम. अच्छा, बरं, ठीक आहे सर. सर मला हे विचारायचं होतं की आपली मुलांची पटसंख्या 8वी ते 10वी ते किती आहे? 150च्या जवळपास आहे मॅडम, आसपास. टोटल सगळे 8वी ते 10वी? हो हो. अच्छा, म्हणजे प्रत्येक वर्गाला अंदाजे 50-50 मुलं आहेत? हो. अच्छा सर, शाळेचा आपला साधारण रिझल्ट कसा लागतो 10वीचा? 10वीचा चांगला लागतो मॅडम, म्हणजे 85 असे 3-4 मुलं राहतात आणि मग बाकी 75च्या वर 8-10 मुलं राहतातच. अबोव 60 पण राहतात चांगले. अच्छा, तर लास्ट इयर आपल्या म्हणजे आता 2025चा निकाल लागलेला, टॉपरला किती टक्के मार्क्स होते? 78 पॉइंट समथिंग होते. अच्छा, 78 होते. कधी कुठल्या वर्षी 90च्या पुढे गेलाय कधी विद्यार्थी? नाही ना मॅडम, 90चे गेले नसतील. आता मी इथं आल्याला 1-2च वर्ष झाले, पण 90 तर नसतील. 90 तर नसतीलच. सर हे सगळी आपली हे काय म्हणतात, आदिवासी मुलं आहेत? हो, 100% आदिवासी. 100% आदिवासी आहेत. आणि त्यांचे आई वडील काय शेतकरी आहेत? शेतकरीच ना मॅडम, शेतकरी मजूर असेच. अच्छा, तर जे शेतकरी आहेत ते किंवा सगळेच जे पालक आहेत, त्या सगळ्यांच्या स्वतःच्या शेती जमिनी आहेत? शेती जमिनी आहेत मॅडम, पण ते तेवढं म्हणजे असे ऍडव्हान्स पद्धतीनं म्हणा किंवा चांगले हे लावून करत नाही. शेती आता पारंपरिक पद्धतीनेच करतात ते लोक. त्याच्यामुळे उत्पन्नाचा काही भरोसा नाही. हा, आणि घरीच त्यांना मजूर वगैरे ते घरच्या घरीच करतात सगळं काम. ठीक आहे, ठीक आहे. सर 10वी नंतर तुमचे इथले जे ह्या शाळेतले विद्यार्थी पास आउट होतात ते साधारणपणे काय करतात 10वी नंतर पुढे? ते 11वी-12वी करतात. 1-2 काही मुलं घेतात सायन्स वगैरे
आणि बाकी मग आर्ट मध्ये करतात 11वी 12वी. आणि पुढे मग आता यावर्षी 2 मुलांनी आमचे घेतले आहेत, कम्प्युटर सायन्स घेतले आहेत. अच्छा. आणि 3-4 मुलं जेईई नीटच्या ट्युशन क्लासेससाठी ते पात्र ठरले आहेत. आता त्यांचे ट्युशन वगैरे घेईल. ओके, ग्रेट ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे ही. सर, आपले ग्रॅज्युएशन 12वी नंतर म्हणा किंवा ग्रॅज्युएशन नंतर म्हणा, काही कारणामुळे शेतीकडे वळणारी किती % मुलं असतील? शेती मजदुरीकडे जवळपास 80% तरी वळतातच मॅडम. थोडे जास्त वळतात? हो हो. ओके, ठीक आहे. सर, मुलींचं शिक्षण कसं आहे? म्हणजे मुलींचं सगळ्यात आधी मुलींना पालक शिकवतात का? 10वी झाली तर मग ते तरी आता चालत आहे, 12वी पर्यंत तरी शिकवतात, नंतर नाही शिकवत. पण 12वी पर्यंत तरी शिकवतात? किमान 12वी शिकवतात. किमान 12वी शिकवतात. सर, एखादी 2-3 वर्षामध्ये एखादी अशी मुलगी आहे तुमच्या इथे की जी चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएशन करून आता कुठेतरी नोकरी वगैरे करते असं? ना, आता ह्या शाळेवरचं तरी नाही माहिती मॅडम मला. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही सर. सर, मला हे विचारायचं होतं की तुम्हाला शाळा चालवताना काय काय अडचणी येतात, कुठल्या पण, पेरेंट्सच्या बाजूने, मुलांच्या कडून किंवा अजून दुसऱ्या काही कारणांमुळे काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे मॅडम आता एज्युकेशन फील्ड मध्ये जास्त आहेत, कारण की त्यांना इंटरेस्ट नसतो, ना विद्यार्थ्यांना असतो ना पालकांना, कारण की ते त्यांचा बॅकग्राऊंडच तसा असतो. आता मुलं घरी येतील तेव्हा धान कापणीचे वगैरे काम सुरू करू अशा पद्धतीचं वातावरण आहे. आता मी 10वीच्या मुलीला कालच मी बोललो, तर सर म्हणे आमच्या घरचे म्हणतात म्हणे की तुम्ही या, मग आपण धान कापणीचं काम सुरू करू. अच्छा. आणि ती मुलगी चांगली हुशार विद्यार्थिनी आहे. सर, मग हे सर, तिला म्हटलं पण की ते या वर्षी तरी किमान सांगायचं आई वडिलांना की मी आता हे काम करत नाही, कारण की माझा अभ्यास आहे. बरोबर आहे, 10वी आहे म्हटल्यावर. बरोबर आहे. सर, असं कधी झालंय की जसं आता तुम्ही सांगितलं एखाद्या वर्षी की घरातली कामं करायला कोणी नाहीये, आजही आई असते, किंवा 10वी मध्येच मुलीचं असताना लग्न ह्यांनी ठरवलं म्हणून मुलीचा धाकला काढून घेऊन गेले आई वडील, असं कधी काय घडलंय? नाही, असे तर घडत नाही. अच्छा, असं तर नाही घडलंय. ठीक आहे, चला, चांगली गोष्ट आहे. सर, आपले जे वसतिगृह आहे ना मुलांना राहण्यासाठी, तिथे ज्या बेसिक गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी आहेत, जसं की स्वच्छ पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर ना असे स्वच्छ बाथरूम क्लीन पाहिजेत, टॉयलेट जसे, आणि लाईट वगैरे, ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत मुलांसाठी? आहेत आहेत मॅडम, सगळ्या सुविधा आहेत. त्या आरओ वगैरे आहेत, शाळेच्या बिल्डिंग मध्ये आहेत, हॉस्टेलमध्ये आहेत. ओके, ग्रेट. सर, तुमच्या इकडे वायफाय लावलाय का शाळेमध्ये? हो, वायफाय लावलाय मॅडम, आता 8 दिवस झाले लावले. अच्छा, 8 दिवस झाले लावून वायफाय लावलाय. ओके, ग्रेट, चांगले झालं हे. सर, आणि लाईटचं कसं आहे? लाईट सारखी जाते येते असं काय आहे का? जाते येत राहते मॅडम, प्रॉब्लेम होत राहतात लाईटचे. रोजच जाते का? रोज नाही जात, पण गेली तर मग लवकर येत नाही, 2 तास 3 तास अशी. आता असं म्हणजे आठवड्यातून दुरुस्तीचे किती काम वेळा जात? लवकर होत नाही. आठवड्यातून किती वेळा जात असेल सर? 2-3 वेळा तरी जातेच मॅडम. 2-3 वेळा जाते आठवड्यातून. ओके. पण मग सर, काहीतरी फिक्स टाइम असेल ना लाईट जाण्याचा? नाही, तसा फिक्स वगैरे नाहीये. अच्छा, मी काय काय ठिकाणी शाळांचे असेच तुमचा इंटरव्ह्यू घेते तसे घेतले ना, तर त्यांचं 2 ते 5च्या मध्ये लाईट जायची, तर ऍटलीस्ट ते माहिती असायचं की हा वेळेला लाईट जाण्याची शक्यता आहे. नाही, तसं फिक्स टाइम इकडे नाहीये. तुम्ही मग प्रिन्सिपल सरांनी इथे MSEB मध्ये कंप्लेंट नाही केली सारखी लाईट जाते म्हणून? करतात ना मॅडम, लगेच फोन करतात, पण आता ते कसं काहीतरी बहाणे सांगतातच आणि ते चालतच राहते त्यांचं. अच्छा अच्छा, ठीक आहे. सर, तुमच्या बाजूने तुम्हाला काही शेअर करायचं आहे? माझ्या बाजूने तर आता म्हणजे हा उपक्रम चांगला आहे, खूप छान आहे, कारण की जेव्हा शिक्षक नाही तेव्हा काही ना काही पर्सेंटेज तरी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाच. व्हिडिओ वगैरे आम्ही दाखवले, काही कॉन्सेप्ट आम्हाला पण समजावून द्यावे लागले. आणि महत्वाचा म्हणजे आमचा तो विषय नाही आहे, पण आता आम्ही 10वी 12वी पर्यंत जे जे शिकले
हा तर त्या माध्यमातून आम्ही समजावून दिला. सर तुम्ही कोणता विषय शिकवता? मी सामाजिक शास्त्र आणि हिंदी लँग्वेज. अच्छा, आणि तुम्ही 10वीचे क्लास टीचर आहात? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. सर तुम्हाला समजतोय तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर थोडंफार? हो ना मॅडम, ते आम्हाला आता समजते, 100% समजते. 100% समजते. चला चांगलंय. ठीक आहे सर. आपण ना तेच सर, तुम्ही लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवले ना, तुम्हाला ते मधून मधून जे मुलांना कन्सेप्ट एक्सप्लेन करावी लागते ना, तर ते खूप कमी होईल. कारण लाईनीमध्ये बघितलं त्यांना समजेल. कारण नाही, आम्ही ते तसंच दाखवलं, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असेच तसंच दाखवतो मॅडम. तसंच दाखवताय तुम्ही. चालेल मग सर, तुम्ही फक्त काय करा ना, आता त्याचा रेकॉर्ड मेंटेन करा. आपल्याजवळ कुठल्या पण गोष्टी आपण जे करतोय त्याचा कधी पण आपल्याजवळ पुरावा असलेलं जास्त चांगलं की नाही. तर त्याचा रेकॉर्ड फक्त मेंटेन करा, आणि तो रेकॉर्ड पण मी तुम्हाला शिक्षकांना नाही सांगत, तर त्यांनी केला तरी चालेल. हा चला, आले ना विद्यार्थी? ठीक आहे सर, चालेल. हा, आपण काय करू ना सर, दिवाळीमधून बघा मुलं माघारी आल्यावर ना, नोव्हेंबर मध्ये आता येतील ना, मग नोव्हेंबरचा पूर्ण जो महिना आहे तो मी तुम्हाला वेळ देते. मग लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवा, खास करून सायन्सचे, ज्याचा टीचर नाहीये तुमच्याकडे. आणि मग एका महिन्यानंतर परत एकदा आपण असंच, म्हणजे डिसेंबर मध्ये परत एकदा आपण भेटू आणि फीडबॅक घेऊ मग. हो चालेल सर, चालेल. थँक्यू सो मच सर. मी आता मुलांशी बोलते. जे 10वीचे मुले आहेत आपले त्यांना बोलवा पुढे. काजल, अंकित, या घ्या, बसा तिथे, बसा, मॅडमशी बोला. बेटा तुझं नाव सांग. काजल अविनाश रापंजी. अच्छा काजल, तू 10वी मध्ये आहेस? हो मॅम. अच्छा, आणखी कोण आहे 10वी मध्ये? नावं सांगा मुलांनो. अंकित बिरजी तिमागर, अनिल सावड्डे. अच्छा, अंकित. अंकित नंतर कोण आहे बाजूला? कोणता मुलगा आहे? अनिल सावड्डे मॅम. अनय, अनिल वड्डे. अनिल. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मुलांनो मला सांगा, तुम्ही तिघांनी पण मला ह्यापूर्वी बघितले, माझा आवाज वगैरे ऐकलाय? हो मॅम. अच्छा, मी कोणता सब्जेक्ट शिकवते बेटा? सायन्स. सायन्स मध्ये कोणता धडा मी शिकवला 10वीला? गुरुत्वाकर्षण. अच्छा, तुम्हाला समजला तो धडा पूर्ण? आपले 8 व्हिडिओ होते, तर किती झाले असतील व्हिडिओ बघून? 2-4 तरी किती झाले असतील? 4 एक झाले मॅम. 4 एक झाले. समजलंय त्याच्यामध्ये काय काय मी जे तुम्हाला शिकवलंय ते? थोडक्यात समजलं. थोडक्यामध्ये समजलं, ठीक आहे. बेटा मी की नाही आता सरांशी तेच बोलले की तुम्ही ना लाईनीमध्ये व्हिडिओ बघचाल ना, भाग 1, भाग 2, भाग 3 असे, तर तुम्हाला ते पहिल्यापासून बघितल्यामुळे जास्त चांगलं समजेल, आणि त्याच्यासाठी सर तुमच्यापैकीच कोणाला तर मॉनिटर पण बनवतील. मला अजून सांगा, तुम्ही आणखी कोणत्या विषयाचे बघितलेत व्हिडिओज? बघितलं मॅम, इंग्रजी, सायन्स 1. अच्छा, इंग्रजी आणि सायन्स 1. इंग्रजीचं पण समजतंय का? थोडं थोडं समजतंय? मॅथचं पण बघितलं. मॅथचं पण बघितलं. अच्छा, किती समजते तरी पण? आपला समजा अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, तरी अर्धा व्हिडिओ तरी समजतोय? थोडंफार समजते. थोडंफार समजते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तेच तुम्ही जर लाईनीमध्ये बघचाल ना सुरुवातीपासून व्हिडिओ, तर ते चांगलं समजेल तुम्हाला. तुम्हाला मराठी भाषा कम्फर्टेबल आहे ना? मराठीच बोलता ना तुम्ही? हो मॅम. हो, मग बघा मराठी मधूनच ते व्हिडिओ आहेत, तर तुम्हाला चांगले समजतील ज्यावेळी तुम्ही लाईनीमध्ये त्याला बघचाल, है ना? जसं आता 10वीचा आपला गणिताचा पहिला धडा आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे. त्याचा भाग 1, भाग 2 बघितलं नाही, डायरेक्ट भाग 3 बघितलं कसं समजणार ना? सुरुवातीपासून व्हिडिओ तुम्ही बघा लाईनीमध्ये, तर तुम्हाला नक्की ते समजेल, आणि सर तुम्हाला त्याच्यासाठी गाईड पण करतील. ठीक आहे बेटा, मला आता सांगा तुम्ही 3 जण, एक जण, की तुम्हाला आता 10वी नंतर काय करायचं करिअर प्लॅन आहे? 10वी नंतर काय बनायचंय? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला? ओके, ग्रेट. मागच्या मुलांना आयटीआय मध्ये जायचंय? आयटीआय करायचंय तुला? अच्छा, ठीक आहे. अनिल तुला? इंजिनियर.
इंजिनियर बनायचंय. ओके, ग्रेट. अच्छा मुलांना बघा, तुम्हा तिघांना पण सायन्सशीच रिलेटेड म्हणजे फील्ड आहेत तुमच्या तिघांच्या पण. तर आता तुम्ही 10वीला आहात ना, म्हणून सांगते की आता 10वी झाल्यावर तुम्हाला जवळजवळ 2-2.5 महिने सुट्टी मिळते. तर त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही मजा करा, तुम्हाला कामं पण असतील. पण ना दिवसातून थोडासा वेळ काढून ना तुमची आत्ताची जी पुस्तकं आहेत ना, आणि 8वी-9वीची पण जर पुस्तकं तुम्ही ठेवली असतील तर बघा, कंसामध्ये इंग्लिश मधले शब्द दिलेत. जसं 2 चलातील रेषीय समीकरणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, कंसामध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. तर ती इंग्लिश मधली जी नावं आहेत ना, ती स्पेलिंग सकट पाठ करा. नाहीतर काय होतं ना, आपण मराठी मीडियमची मुलं डायरेक्ट इंग्लिश मध्ये गेल्यावर, सायन्स घेतल्यावर 6 महिने तर काय समजतच नाही, कारण आपल्याला काय माहितीच नसतं कशाला काय म्हणतात. त्याच्यामुळे तुम्हाला आधीच हे शब्द माहिती असतील ना, तर तुम्हाला ते लवकर समजेल. ठीक है. एक चीज इनसे पूछना कि इनका इंटरेस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस में है क्या, और क्या इनको हिंदी आता है समझ में, ये दोनों चीज पूछना. अच्छा, ठीक आहे. सर, आपण ना मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस जर चालू केले तर ते जॉईन होतील? इंटरेस्ट आहे त्यांना? हा, होतील मॅडम. आहे विद्यार्थी त्यांना इंग्लिश स्पीकिंग जरा घेतल्यावर त्यांना कॉलेजमध्ये जरा सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट, ह्यांना हिंदी समजतं का? हिंदी समजते मॅडम. 8वी ते 10वीच्या मुलांना तिघांना पण समजतं? हो, समजते. ठीक आहे. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे मुलांनो, मी आता तुमच्याशी ना जसं सरांना बोललीये, आपण परत एकदा डिसेंबरमध्ये भेटू, ज्यावेळी तुम्ही लाईनीमध्ये सगळे व्हिडिओ बघचाल ना. मग मी थोडस अजून तुम्हाला डिटेलमध्ये काही प्रश्न विचारेन. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता वर्गामध्ये जाऊ शकता. सर, आता 9वीच्या मुलांना बोलवा. 9वी? हा, 10वीच्या मुलांना वर्गामध्ये पाठवून. हो. इनसे ना करियर काउंसलिंग का भी पूछना सर से कि करियर काउंसलिंग में क्या उनको इंटरेस्ट है, स्कूल में होता है या नहीं होता है. दैट इज वन. अच्छा मैम, हम लोग लेने वाले हैं, वो तो मैंने बता दिया है. अच्छा, बता दिया. दैट्स ओके, दैट्स फाइन. एंड एक चीज और कि वर्कशीट्स के बारे में, इनको अगर वर्कशीट्स मिलता है तो इनको क्या हेल्प होगा. एंड देन यूट्यूब के बारे में आज दोबारा से बता देना. हाँ. ओके, ओवर टू यू. ठीक आहे. बेटा, तुम्ही एक जण नाव सांगा तुमचं. सागर बुद्धतिमा मॅम. सागर. अच्छा बेटा, तुझं काय नाव आहे? राधिका शिरा. तिकडूनच प्रॉब्लेम नेटवर्कचा. हा, माझा आवाज येतोय बेटा? मी तेच म्हटलं, तुम्ही दोघांनी मला पाहिलंय का? हो मॅम. अच्छा, मी काय शिकवते बेटा? मला कधी कुठे पाहिलंय तुम्ही? विज्ञानच्या विषय मॅम. विज्ञानच्या विषयमध्ये काय, कोणता चॅप्टर मी शिकवलेला आठवतोय का? हो मॅम. गतीचे नियम. गतीचे नियम. किती भाग बघितले तुम्हाला आणि समजलं का? थोडंफार समजलं मॅम. थोडंफार समजलं. आता तुम्हाला मग माझ्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त सायन्स कोणी शिकवलंच नसेल ना? नाही मॅम. नाही शिकवलं ना? बरं, ठीक आहे. बेटा, आपण काय करू ना, आता तुमची जी घटक चाचणी दुसरी वाली चालू होईल ना, तर त्यावेळी मग आपला जो पुढचा विज्ञानाचे धडे असतील ना, ते तुम्हाला लाईनीमध्ये सर दाखवतील. तुम्हीच ऍक्च्युली सर सांगतील कसं करायचंय. तुम्ही स्वतःच ते व्हिडिओ लाईनीमध्ये डाउनलोड करा. सर, आता जर वायफाय असेल ना आपल्याकडे, तर व्हिडिओ डाउनलोड
करायची तशी गरज नाहीये, डायरेक्टच युट्यूब वरून प्ले होईल ही व्हिडिओ हो, ना, बिना हो. डाउनलोड करता पण. हा, मग सर सांगतील ते कसं प्लेलिस्ट मध्ये जाऊन भाग 1, भाग 2, भाग 3 असं लाईनीमध्ये बघायचे आणि ते बघा. मग आपण परत एकदा ना भेटू एका महिन्यानंतर ना, डिसेंबर मध्ये भेटू आपण. आणि मग त्यावेळी तुम्हाला मी परत एकदा विचारेल, डिटेलमध्ये अजून काही प्रश्न विचारेल की तुम्हाला त्याचं किती समजतंय, त्याचा किती फायदा होतोय. ठीक आहे सर. मुलांना ना सर एकदा जर व्हिडिओ दाखवून हो मॅडम. समजत असेल ना, तर जर शक्य असेल तर परत एकदा दाखवा. किंवा जर समजा तुमचे सर पालकांचे जर ग्रुप व्हॉट्सअपचे बनले असतील, जर पालकांकडे काही व्हॉट्सअप असेल, तर ही मुलं जर जवळजवळ राहत असतील ना, तर ही मुलं मोबाईल वरती पण घरी आता सुट्ट्यांमध्ये व्हिडिओज अधनं-मधनं बघू शकतात, जर तुम्ही शेअर केलं तर. आमचे विद्यार्थी तिकडे एटापल्ली साइड म्हणजे खूप इंटेरियर मधले आहेत, तिकडे नेटवर्कचा म्हणजे प्रॉब्लेमच असतो मॅडम. अच्छा, बरं ठीक आहे, काही नाही. मग शाळेमध्ये अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, काही हरकत नाही. जेवढं शाळेमध्ये जमेल तेवढंच मग दाखवा त्यांना. बेटा तुम्हा दोघांना आता काय करायचंय पुढे जाऊन 9वी नंतर ना? 9वी नंतर डॉक्टर बनायचे आहे मी. अच्छा सॉरी, 10वी नंतर. अच्छा, डॉक्टर बनायचंय तुला. बेटा तुला काय करायचंय राधिका? मला इंजिनियर. सॉरी, पुन्हा सांग. इंजिनियर. इंजिनियर बनायचंय तुला. ओके ग्रेट. मग मी आता 10वीच्या मुलांना जे सांगितलं ना इंग्रजीचे शब्द पाठ करायला, ते तुम्ही पण करा हा. आतापासूनच केलं तर अजून छान, म्हणजे तुम्हाला जास्त शब्द पाठ होतील, लवकर जास्त फायदा होईल त्याचा. ठीक आहे. तर मुलांनो, सायन्सच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी जे कोणते गणिताचे इंग्रजीचे व्हिडिओ बघितले ते समजतात आहेत तुम्हाला? हो मॅम. हो मॅम. अच्छा, समजतात आहेत. थोडं थोडं समजतंय की बऱ्यापैकी समजतंय? थोडं थोडं. थोडं थोडंसं समजतंय. बरं ठीक आहे. परत एकदा ना लाईनीमध्ये व्हिडिओ तुम्ही बघून बघा की कसं मग समजतंय. अजून आपण काय करू शकतो मग त्यावेळी बोलू आपण. ठीक आहे. थँक्यू सो मच मुलांना. तुम्ही वर्गामध्ये जाऊ शकता. सर आता 8वीच्या मुलांना बोलवा. हा बेटा, नावं सांगा मला. रीना लेका मीना. अच्छा, तुझं काय नाव आहे बेटा? रिंकू किम्मा. अच्छा, तुम्ही जे व्हिडिओज बघितले असतील तुम्हाला समजतात ते? तुम्हाला तरी समजतात? 8वीचा सिलेबस तेवढा कठीण नसतो ना, म्हणून विचारते. तुम्हाला पण किती थोडं थोडं समजते? कसं समजते जेवढं बघितले तेवढं? थोडं थोडंसं समजते. तरी कोणतं कोणतं समजते जरा धड्याचं थोडं नाव सांगा ना, किंवा टॉपिकचं नाव सांगा ना. सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. हा, मोठ्याने बोल. सूक्ष्म जीवकांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. ओके, ते समजलं तुम्हाला. अजून गणितामध्ये काय आठवते? गणितांचे नाही आठवते. इंग्रजीचं काय आठवते? इंग्रजी. हा, इंग्रजीमध्ये जर तुम्ही काय थोडा बघितलं असेल तर आठवते? अँड्रोकॉल्स. अच्छा, अँड्रोकल्स वाली पोयम तुम्हाला आठवते शिकवलेली. बरं ठीक आहे बेटा. तुम्हाला ना लाईनीमध्ये आता सर व्हिडिओ कसं बघायचं ते शिकवतील. मग तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओ बघचाल ना, भाग 1, भाग 2, तर असं तुम्हाला त्यावेळी जरा जास्त चांगलं समजेल. आणि त्याच्यानंतर परत आपण डिसेंबर मध्ये एकदा भेटू आणि परत एकदा बोलू. मग तुम्हा दोघींना काय करायचे 10वी नंतर बेटा? कशात करिअर बनवायचे? मला IAS बनायचं आहे मॅम. IAS बनायचंय. ओके ग्रेट. आणि तुला? मला मॅम इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियर बनायचंय तुला. ओके ठीक आहे. दोघांसाठी पण खूप अभ्यास करायला लागतो, माहितीये ना? IAS इसे क्यों बनना है? इसको क्यों दिमाग में आया IAS बनने का? बेटा ऐकलं मॅम काय म्हणाल्या? तुला IAS का बनायचंय? कसं आलं तुझ्या डोक्यामध्ये IASच बनायचंय? सांग सांग, तुला जे वाटते ते सांग. आपके स्कूल में कोई IAS ऑफिसर आए थे क्या? आले होते का? कोण आले ते सांग.
त्यांचे नाव कोण अपर आयुक्त सर? अपर आयुक्त सर आले होते ना नाटे साहेब? अपर आयुक्त सर आले. सर थोडं बिझी आहेत खाली. हो मी आपको हिंदी समझ में आता है बेटा? हाँ मैम. अच्छा, तो आपके स्कूल में कोई IAS ऑफिसर, आप कहाँ से हो, किस जिले से हो? गडचिरोली जिला में. अच्छा, तो गढ़चिरौली में नमन सर आए थे, कौन सर आए थे आपके पास? भामरागढ़ है, अहेरी है या गढ़चिरौली है? गडचिरोली. अमर सर आए थे क्या आपके स्कूल में, या रंजीत सर आए थे? नहीं पता? ठाकरे सर आए थे. कौन आए थे? ठाकरे सर. ठाकरे सर. पात्रे सर, ठीक है। आपको अगर IAS बनना है तो बहुत पढ़ाई करनी पड़ेगी, कर सकते हो हमारे साथ? हाँ मैम. आप कौन से क्लास में, 9th में हो? 8 में मैम. आप 8th में हो, तो आप हमारे साथ 3 साल पढ़ाई करना, आप पक्का IAS ऑफिसर बन जाओगे। 3 साल नहीं, 5 साल। हाँ मैम. ठीक है। You want, please write down these details. What, this is very important. They have these aspirations. I don't want this to die. Okay, सुलक्षणा, इस बच्चे का नाम भी लिख लेना, और जो बाकी बच्चे भी आए हैं उनका नाम। ओके, थैंक यू बेटा, थैंक यू सो मच। पापा मम्मी क्या करते हैं बेटा आपके? हाँ, शेतकरी. क्या करते हैं सुलक्षणा? शेतकरी है मैम, फार्मर्स. अच्छा, ठीक है। और कितने भाई बहन है आप? कितने भाई बहन है? 5। वेरी नाइस। दिवाली में घर जा रहे हो आप? हाँ मैम. ठीक है, ओके बेटा। अब मैम ये वाला जो स्कूल है, हाँ, ये अभी 7th तक इंग्लिश मीडियम हो गया है, और आने वाले 3 सालों में ये पूरा इंग्लिश मीडियम हो जाएगा. बहुत बढ़िया है। इंग्लिश मीडियम करने के लिए इन सारे बच्चों को हम पढ़ाएंगे। इनका स्कूल का नाम लिख लेना सुलक्षणा। हाँ मैम, मैंने ये सारा इसमें मेंशन कर दिया है. ठीक है, बिकॉज वी हैव टू आइडेंटिफाई इंग्लिश मीडियम स्कूल्स। हाँ, यस मैम. थँक यू बेटा, थँक यू सो मच। वेलकम मॅम. आपण परत एकदा भेटू मग. थँक्यू सो मच सर. आपण आता ना डिसेंबर मध्ये भेटू सर. फक्त ना ते मी सांगितलं तसं त्यांना लाईनीमध्ये दाखवून रेकॉर्ड मेंटेन करा. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही लॉग आउट करा. थँक्यू.